आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्ही सर्वजण या संपूर्ण सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंतच्या असणाऱ्या सर्व भागामधील असणाऱ्या पदवीधर मतदारसंघाची प्रत्यक्षपणे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो। महायुतीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा महायुतीचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना मिळतो आहे। कारण गेली वर्षानुवर्ष सातत्याने विधान परिषदेमध्ये इथल्या असणाऱ्या कोकणातील असलेल्या किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आहे। अनेक डॉक्टर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी ही स्वतःहून पुढे येऊन सांगतायत की आपल्याला माहीत आहे की MBBS डॉक्टर्स लोकांचा असणारा प्रश्न हा अत्यंत गहन प्रश्न होता। त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेबांनी केलं आहे। त्याचबरोबर शिक्षक असतील, माध्यमिक, प्राथमिक अशा सगळ्या शिक्षकांना सुद्धा छोट्या छोट्या विषयांसाठी नेहमीच शिक्षणाधिकाऱ्यांकडे ज्यावेळेला जायचं असतं त्यावेळेला प्रत्यक्षपणे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना न्यायाच्या भूमिका ही आदरणीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे नेहमी करत असतात। त्यामुळे एक चांगला रिस्पॉन्स ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना मिळतो आहे। आणि आपण पाहिलं असेल आत्ताच महायुतीचे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमात कामाला लागले। 26 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे प्रचंड बहुमताने महायुतीचे उमेदवार म्हणून जिंकून येतील। भाजपला सहजपणे जिंकता येऊ नये म्हणून शिवसेनेने एक पाऊल मागे टाकलेलं आहे। म्हणजे खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं या ठिकाणी आपला उमेदवार न देता काँग्रेसला या ठिकाणी पुढे केलेलं पाहायला मिळते। ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीचे कॅन्डिडेट म्हणून ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर सर्व महायुतीचे कार्यकर्ते कोकणामधील असणारे सर्वच्या सर्व कामाला लागलेले आहेत। अतिशय हे या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून काम करणं अत्यंत गरजेचं असतं। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी वेगवेगळ्या, मग त्यामध्ये शिक्षकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना असतील, या सगळ्यांनी नोंदणी ही स्वतः ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार होण्यासाठी केलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीसाठी जी नोंदणी लागते ती नोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। त्यामुळे विजय हा ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा नक्की आहे, यात काही शंका नाही। मनसेची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलेलं आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आदरणीय देवेंद्रजी आणि राजसाहेब या दोघांची या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि राजसाहेबांनी सुद्धा मोठ्या मनाने आणि कॅन्डिडेट अभिजित पानसरे आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकार्याने मोठ्या मनाने ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना आता पाठिंबा दिलेला आहे। साहेब, ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये रवींद्र चव्हाण यांची एक वेगळी किंगमेकर, एक गोष्ट आपण काय म्हणताय या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्यात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची असणारी प्रचंड मोठी टीम ही सातत्याने संघटनात्मकदृष्ट्या कामाला लागलेली असते। संघटना म्हणून आम्ही सर्वजण त्याच्यावरती देखरेख ठेवून काम सुरळीत कसं होईल यासाठी आपण सर्वजण काम करत असतो। त्यामुळे कोकणामध्ये जो महायुतीला विजय मिळाला आहे यामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचंच योगदान आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं योगदान नाही, यात काही शंका नाही। तर एक राजकीय प्रश्न की पद्धतीने लोकसभा निवडणुकीचा निकाल रत्नागिरी सिंधुदुर्गाचा लागलेला आहे, त्याला कुठेतरी उद्धव ठाकरे गट आव्हान दिलं जातोय, कदाचित कोर्टामध्ये जाऊ शकतात, त्याच्यावरती भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय खासदार आणि आमचे सर्वांचे नेते नारायण राणे साहेब हे पूर्ण गेली वर्षानुवर्ष या सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघाचं नेतृत्व करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात। ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच जी त्यांनी उमेदवारी दाखल केली होती, ज्या दिवशी उमेदवारी दाखल केली होती त्याच दिवशी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळे मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की हा मतदारसंघ जो आहे तो उजव्या विचारश्रेणीचा असणारा मतदारसंघ आहे। उजवी विचारश्रेणी, हिंदुत्ववादी विचाराची विचारश्रेणी आणि विकासाला मानणारी अशी विचारश्रेणी या भागांमध्ये सातत्याने विजय करत आलेली आहे।
मतदारांनी सुद्धा त्याच बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळे राणेसाहेब जे जिंकून आले आहेत ते त्यामुळेच जिंकून आलेले आहेत. त्यांनी केलेलं प्रचंड गेल्या 40-45 वर्षाचा त्यांचा या भागामधील असणाऱ्या कोकणामधील त्यांचा असणारा संपर्क असेल, या सगळ्या गोष्टी त्यामुळे उजव्या पडल्या आणि त्यामुळे आदरणीय राणेसाहेब हे प्रचंड बहुमताने जिंकून आले. सर, डोंबिवलीतली कालची घटना, अशा घटना वारंवार घडतात. इथली औद्योगिक वसाहत बाहेर वसवण्यासंदर्भातला काही प्रस्ताव? या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि शासन योग्य तो निर्णय या संदर्भात घेणार.